नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललो आहे नारायणपूर क्षेत्र, नारायणपूर पुणे येथे. वातावरण खूप छान आहे मित्रांनो. सकाळी सकाळी आज गुरुवार असल्यामुळे जरा जावं म्हणलं देवदर्शनाला. आणि माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत. आता मित्र बघू बोललाय, एक जण येतो बोललाय की दोघं जण येतो, असं काय ठरलेलं नाही अजून. पण एक जण तरी हो बोललाय. तर एक जण असेल तर मग आम्ही दोघं गाडीवर जाणार आहोत. तर जास्त असेल तर मग 4 व्हीलरनं जाणार आहोत. चला मित्रांनो, बघूया आजचा हा माझा ब्लॉग. मित्रांनो, जात होतो नारायणपूरकडे जात होतो आणि रस्त्यातच मध्येच पाऊस चालू. हा पुणे सासवड रोड आहे मित्रांनो. त्या आपल्याला नारायणपूरला ह्याच रोडने जायला लागतं. पुढं गेल्यानंतर ना तर ह्या रोडचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. म्हणजे हा मोठा रोड बनत आहे. नंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढं जाऊन. मित्रांनो, पाऊस पण ना जास्त मोठा पण येत नाही आणि जास्त बारीक पण येत नाही. आता मी निघालत होतो तिकडं नारायणपूरसाठी आणि मित्र माझे वाट बघत बसले पुढं. आणि बघा मी जात होतो तरी पावसाने सगळा घोळ घातलेला. तर कधी येतो कधी नाही येत, मध्येच ऊन पडतं, मध्येच पाऊस येतो. आता वातावरण झालेलं आहे. काय झालं आहे वातावरण. नमस्कार, हे आमचे मित्र परिवार. आम्ही चाललो आहे नारायणपूरला ट्रिप्सी गाडीवर. मित्रांनो, हे पुणे सासवड रोड आहे. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे पुढे जाताना. तुम्ही बघू शकता. हा छोटासा पहिला रोड आहे आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला थोडा रस्ता वाढत आहे. आपल्याला जायचं आता पेट्रोल टाकायला. पेट्रोलचा मित्रांनो, आपण आलो पेट्रोल पंपावर. प्लॅन करायच्या अगोदर आमची सुरुवात पेट्रोलपासून सुरुवात होते. तर आपण टाकूया गाडीमध्ये पेट्रोल. आणि मॅडमनी मित्रांनो, इथून चालू झाला आपला सासवड घाट, सासवडचा दिवे घाट. पाहू शकता तुम्ही. घाटात सुद्धा रोडचं काम चालू आहे. सकाळी संदेश भेटलेला आहे जाता जाता. मस्त संदेश आहे भावानो, तुम्ही बघू शकता. हा बायपास जो सासवडच्या अलीकडून डायरेक्ट जेजुरीला जातो आणि हा सासवडला जुना रोड सासवडचा. आणि हा बायपास सासवडून निघाला आहे, सरळ बारामतीला जातो. आपल्याला नारायणपूरला जाताना सासवडवरून जायला लागतं. त्याच्यामुळे आपण जुन्या रोडनी सासवड गावात तिथे आम्ही सासवडमध्ये प्रवेश करून चहासाठी थांबलो आहे. आम्हाला कुठं बी थांबलं तर चहा पहिला लागतो. चाय लवर, टी लवर. फ्रंट कॅमेऱ्याने घेतला आहे. हे मित्र माझे अध्यक्ष पेड करत आहेत चहाचे पैसे.
आमचा प्रत्येक स्टॉपला चहा फिक्स आहे. हे आम्ही चहा घेऊन अध्यक्षाची कृपा, त्यांनी आम्हाला चहा पाजवला. त्यांचं किती मोठं मन आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य. हे सासवडचा छत्रपती शिवाजी महाराज चौक तुम्ही बघू शकता. सासवडमधला छत्रपती शिवाजी महाराज चौक. हे संगमेश्वर मंदिर आहे मित्रांनो, नारायणपूरला जाताना रस्त्यातच आहे. सासवड गावातच आहे, नारायणपूरला जाताना त्या रोडला. मित्रांनो बघू शकता हे दत्त मंदिर आलेलं आहे. श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर. गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा. मित्रांनो हे मंदिर श्री नारायणेश्वर मंदिर आहे. दत्त मंदिराच्या बाजूलाच आहे, साईडला. छान आहे मंदिर, बघण्यासारखं आहे, प्राचीन आहे. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूप. अशा प्रकारे आम्ही सर्व दर्शन घेऊन एका ठिकाणी शांत 10 मिनटं बसलो. तर मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.